पहिला पर्याय आहे गोदरेजचं हिटवीड बरोबर. किंवा हिटवीड मॅक्स, हे गोदरेज कंपनीचं. दुसरा पर्याय आहे धानुका कंपनीचं डोझो मॅक्स. हा. तर हे झाले पायरिथिओबॅक सोडियम आणि प्रोपिकोझॅल फॉप इथिल हा घटक यामध्ये आहे. मग जर तुम्ही मॅक्स या नावाचं तणनाशक घ्याल, म्हणजे हिटवीड मॅक्स घ्याल, तर तुम्हाला लांब पानाच्या तणांसाठी प्रोपिकोझॅल फॉप इथिल हा त्यामध्ये येईल. बरोबर. परंतु तुम्ही फक्त हिटवीड घेतलं किंवा फक्त डोझो घेतलं तर त्यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम हा एकमेव घटक येईल. मग त्यामध्ये तुम्हाला टार्गा सुपर म्हणा किंवा व्हिप सुपर तुम्हाला टाकावं लागेल. साधारणपणे आपली कपाशी ज्यावेळेस 4-5 पानावर असते किंवा आपलं तण 2 ते 4 पानावर असते त्यावेळेस आपण याचा वापर करू शकतो. गोदरेजचा मॅक्स कॉट आणलाय. तर गोदरेजचा मॅक्स कॉट काय का ज्यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम आणि पेंडिमिथॅलिन त्यांनी एकत्र दिले. त्यांचा उद्देश असा आहे की पायरिथिओबॅक सोडियमने बहुतांशी गोल पानाची तणं जातील, काही अंशी लांब पानाची जातील आणि पेंडिमिथॅलिन हा जो घटक त्यात मिक्स दिल्यामुळे जे उगून न आलेली तण आहे तर त्याच्यावर नियंत्रण येईल. पण मित्रांनो, हे जे कॉम्बिनेशन ज्यावेळेस घ्यायला जातात तर त्यावेळेस ते कॉम्बिनेशन बऱ्याच वेळेला महाग पडतं आणि त्यामध्ये येणारी टक्केवारी पण कमी असते. मग जर तुम्ही हे कॉम्बिनेशन तुम्ही स्वतःहून जर बनवलं तर ते कदाचित स्वस्त पडू शकतं. बाजारामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करून तो निर्णय घेऊ शकता आणि त्यामध्ये येणारी टक्केवारी पण जास्त येते. तर अशा पद्धतीने एकतर हिटवीड असेल किंवा डोझो असेल, डोझो मॅक्स असेल किंवा हिटवीड मॅक्स असेल किंवा मॅक्स कॉट असेल, यापैकी एका तणनाशकाचा कपाशीमध्ये आपण उपयोग करू शकतो. कपाशीची पिकाची अवस्था गृहीत धरायची नाही, परंतु तणांची अवस्था 2 ते 4 पानाची असावी आणि त्यावेळी जर आपण याची फवारणी केली तर आपल्याला निश्चित कपाशीमध्ये अतिशय चांगलं तणांचं नियंत्रण मिळू शकतं.